औरंगाबादमध्ये विधानसभेच्या एकूण 9 जागा आहेत. शिवसेना, भाजप तसेच काही भागात काँग्रेसचा प्रभाव आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकूण 9 जागांवर चुरस राहणार आहे. या जिल्ह्यात एकूण जागांपैकी महाविकास आघाडीकडे 5 तर महायुतीकडे 3 जागा जात आहेत, तर एक जागा AIMIM जिंकत आहे. कर्नाटकच्या सीमेवर असलेला बीड जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काट्याची टक्कर होऊ शकते. येथील 3 जागा महायुती जिंकत असून महाविकास आघाडीकडेही 3 जागा जात आहेत. हिंगोली जिल्ह्यात विधानसभेच्या 3 सीट्स आहेत. काँग्रेसचा या जिल्ह्यात प्रभाव आहे. यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट सामील आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढाई होऊनही हिंगोली येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 1 जागा जिंकत आहे. जालना जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. इथून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री होते. ह्या जिल्ह्यात आताही भाजप ताकदवर आहे. जालनामधील 5 मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीकडे 4 तर महायुती फक्त 1 जागा जिंकत आहे. लातूर जिल्ह्यात यंदा काय निकाल लागू शकतो यावर नजर टाकूयात. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा गृह जिल्हा तसेच काँग्रेसचाही बालेकिल्ला राहिलाय. यंदा लातूरच्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 जागा महाविकास आघाडी जिंकत आहे. महाविकासच्या खात्यात या जिल्ह्यात फक्त 1 जागा जात आहे. मराठवाड्यातील नांदेड राज्यात राजकारणाचा महत्त्वाचा जिल्हा आहे. राज्याला या जिल्ह्याने 2 मुख्यमंत्री तसेच अनेक केंद्रीय मंत्री दिले आहेत. या जिल्ह्यात विधानसभेच्या 9 जागा आहेत. येथून 9 मतदारसंघापैकी महाविकास आघाडीकडे 7 तर महायुती फक्त 2 जागा जिंकत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 4 जागा आहेत. या भागातील शेतकऱ्यांच्या बेरोजगारी व विकासाच्या समस्या आहेतच. महाविकास व महायुतीच्या काळातही या भागात विकास झालेला नाही. याचा फटका सत्तेत असलेल्या महायुतीला बसताना दिसतोय. उस्मानाबाद जिल्ह्यात 4 पैकी महाविकास आघाडीकडे 3 आणि महायुतीकडे 1 जागा जात आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा जागांपैकी महाविकास आघाडी येथेही 3 जागा जिंकत असून महायुतीच्या खात्यात 1 जागा जात आहे.